श्री स्वामी समर्थ सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आज आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. तर आज आहे लक्ष्मी आणि कुबेर पूजन. तर याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तरीसुद्धा ज्यांना अजून काही गोष्टींची माहिती नसेल किंवा लक्ष्मीपूजन कसे करावे, कुठला मुहूर्त आहे, या सर्वांबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेऊया. तर आज 1 नोव्हेंबर 2024 या दिवशी आहे लक्ष्मी आणि कुबेर पूजन. तर पूजेच्या साहित्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुले, पांढरी फुले मिळाली तरी उत्तम, जास्वंदीची मिळाली तरी उत्तम. तर त्याचप्रमाणे कण्हेर, झेंडू, तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, नैवेद्यासाठी पुरणपोळी, साडीच्या लाह्या, बत्ताशे, गूळ, धणे यांचा नैवेद्य, सर्व प्रकारचे आपण केलेले फराळाचे पदार्थ, 5 फळे आणि रांगोळी मांडायची आहे. तर पहा, गोमती चक्र, जर महालक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व वस्तू यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. गोमती चक्र असेल, कमळगठ्ठ्याची माळ असेल, त्याचप्रमाणे धने असतील, लवंगा असतील, अशा किंवा हळकुंड असेल, ह्या वेगवेगळ्या ज्या आपण महालक्ष्मीला अर्पण करतो, लाल गुंजा असतात, तर ह्या गुंजासुद्धा आपण महालक्ष्मीच्या आवडणाऱ्या वस्तूंपैकी आहेत, तर त्या सर्व आपण पूजेत घेऊ शकतो. तर प्रदोष काळापूर्वीच पूजा मांडणी करून घ्यावी. तर आज अमावस्या 6:15 संपते, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:15च्या आधी पूजा करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी मग 6:15 ते 8:30पर्यंत पूजेचा मुहूर्त जो आहे तर त्या काळात केली तरी चालेल. तर स्वच्छ आपल्या घर तर सुचिर्भूत झालेलाच आहे, तरीसुद्धा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. जी व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी एकदा आचमन करून घ्यायचा आहे आणि म्हणतो ना आपण संकल्प घ्यायचा असतो, तर तो संकल्पसुद्धा घ्यायचा आहे. आपलं कुणीही करा, स्त्रीने करा, पुरुषांनी करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, पण कुणीही ही पूजा करू शकतं. आणि वर्षातून एकदाच ही पूजा अत्यंत महत्त्वाची असते. ज्यांचे बिझनेस आहेत, व्यापार आहे, तर त्यांना गुढीपाडव्याला जसं म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला जसं ते महत्त्वाची पूजा असते, तशीच ही पूजा लक्ष्मीपूजनाची सुद्धा असते. तुम्ही घरी करू शकता, दुकानातही करू शकता, तर दोन्हीकडे केली तरी चालते. तर तुमच्याकडे व्यवहाराच्या वह्या ज्या असतात, त्या बऱ्याच ठिकाणी वह्यांची पूजासुद्धा करून हिशोबाच्या वह्या असतात, तर त्या वह्या नवीन घेतलेल्या असतात. आजच्या दिवसापासून नवीन हिशोबाला सुरुवात होते. तर हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रांगोळी काढून जिथं आपण पाट असेल, चौरंग असेल किंवा तुम्ही टेबलवर पूजा करत असाल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. त्यावर समजा चौरंग घेतला तर त्यावर नवीन वस्त्र अंथरावे, त्यानंतर हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर जोडपानावर कुबेर आणि श्रीयंत्र ठेवायचं आहे. अलक्ष्मी म्हणून आपण साळी जी म्हणतो, काही ठिकाणी झाडू म्हणतात, तर तो नवीन झाडू आणून, छोटा का असेल ना, पण नवीन झाडू आणून तो सुद्धा उजव्या बाजूला मांडायचा आहे. त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे. कलश स्थापना करून त्यामध्ये नारळ, श्रीफळसुद्धा ठेवायचं आहे आणि तिची स्थापनासुद्धा एका बाजूला करायची आहे. त्याचप्रमाणे मध्ये बऱ्याच ठिकाणी बघा, तांदळाच्या राशीवर तांब्याची घागर किंवा मोठा तांबा असतो तो घेऊन त्यावरसुद्धा नारळ हे करून नारळ ठेवतात आणि त्यावर महालक्ष्मीची पूजा करतात. तिला यथासांग दागिने घालतात आणि तीसुद्धा पूजा तुम्हाला जर करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे गजानंत लक्ष्मी जर असेल तर गजानंत लक्ष्मीचा फोटो किंवा गजलक्ष्मी म्हणून जे छोटे छोटे हत्ती असतात, तर ती गजलक्ष्मी दोन्ही साईडला तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं आज श्रीयंत्राची पूजा करायची आहे. लक्ष्मी आणि कुबेर यंत्र हे सुद्धा, म्हणजे श्रीयंत्रामध्ये याचं तुमच्याकडे जर नसेल तर किमान तुम्ही धातूचं जे असतं, म्हणजे तांब्याच्या पट्टीवर जे असतं श्रीयंत्र, त्याची तुम्ही पूजा केली तरी चालेल. कागदी तुम्ही घरात मिळतात किंवा लॅमिनेशन केलेले जे श्रीयंत्र मिळतात ते सुद्धा आणून पूजा केली तरी चालेल. पण लोखंडाच्या पत्र्यावरचं जो श्रीयंत्र असतं ते वापरू नका, कारण लोखंडावर शनीचा अंमल असतो. म्हणून आपल्याला एकतर तांब्यामध्ये किंवा लॅमिनेशन केलेल्या कागदावरचा सुद्धा श्रीयंत्र चालेल. तर श्रीयंत्र नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही घेऊन त्याची स्थापना करू शकता. 16 वेळा श्रीसूक्त म्हणत आपल्याला गाईच्या दुधाने किंवा शुद्ध जलाने त्याचा अभिषेक करायचा आहे. आणि 16 वेळा अभिषेक म्हणजेच पूर्ण 15 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि 16व्या वेळेला आपल्याला फलश्रुतीसह सूक्त म्हणायचं आहे. तर गणपती बाप्पाची स्थापना सर्वप्रथम करून घेतली, तर त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तेलाचासुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व ही पूजा करायची आहे. तर पहा,
लक्ष्मीनारायणचा फोटोसुद्धा असावा, कारण जिथे आपल्याला वाटतं की आपल्या घरात लक्ष्मी वास करावी तिच्याबरोबर नारायणाची जर तुम्ही पूजा केली तर अगदी महालक्ष्मीसुद्धा नारायणासोबत आपल्या घरी नांदत असते. तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांनाच ची गरज असते. तर प्रत्येकाने यासाठी महालक्ष्मीची पूजा करायची आहे. सतत आपल्याला अखंड अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदावी, सुखसमृद्धी द्यावी आणि आपलं कार्य किंवा आपण जे काही काम करतो त्यालासुद्धा एक आशीर्वादाची गरज असते. म्हणून आपल्या कामाबरोबर रोजच्या ह्याच्याबरोबर महालक्ष्मीची पूजा करणं किंवा तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य असतं. तर झाडू हा अलक्ष्मी स्वरूपात मानला जातो. तर तिच्या आज वर्षातून एकदाच एकाच दिवशी फक्त पूजा केली जाते आणि तिला सांगावं की आपण अलक्ष्मी नेहमी तू आमच्या घराबाहेर थांब आणि लक्ष्मी घरात राहू दे, अशी आपण तिला प्रार्थना करायची असते. तर तुमच्या घरात जर सोन्या चांदीचे जे काही कॉईन्स असतील किंवा जे काही तुमच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, महत्त्वाच्या व्यवहाराचे कागदपत्र असतील, तर ते सगळेसुद्धा पूजेमध्ये तुम्ही मांडलात तरी चालेल. यथाशक्ती जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजेची तयारी केलेली आहे. त्यानंतर मुहूर्तही सांगितलेला आहे. तुळशीपत्रसुद्धा पूजेत असावं. तुम्ही जो जो नैवेद्य दाखवणार आहे त्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं आहे. पण महत्त्वाचं जे काय आहे तर आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तुम्हाला पूजेमध्ये तुमच्या कुलदेवीचा टाकसुद्धा ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याचप्रकारे आपल्याला महिला किंवा पुरुष असतील तरी स्वतःसुद्धा जर नवीन कपडे घालून ही पूजा करायला बसले तरी उत्तम. नसतील तर तुम्हाला सोहळ्यामध्ये पूजा करता आली तर ठीक, नसेल तर तुम्ही जे काही तुमचं वस्त्र आहे स्वच्छ धुतलेलं वस्त्र असावं. ज्यांना आजच्या दिवशी मासिक धर्म असेल तर त्यांनी फक्त पूजा लांबून बघावी आणि जास्तीत जास्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे किंवा कमलात्मक मंत्र महालक्ष्मीचा, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र याचे तुम्ही जास्तीत जास्त मनातल्या मनात तुम्ही मंत्रोच्चार केला तरी चालेल. पण तुम्ही पूजा स्वतः करू शकत नसाल तर किमान तुम्ही नामस्मरण करण्याला कुठलेही बंधन नाही आहे. तर बघा, आजच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजनेला अत्यंत महत्त्व आहे. तर घरात कुठलंही तुम्ही आवाज, TV, टेप रेकॉर्डर हे चालून न ठेवता, मोबाईल चालून न ठेवता सर्वांनी मिळून 1 तास का असेना एकत्र येऊन ही छानशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये एकोपा नांदतो, सुखसमृद्धी, भरभराटी, अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदते. तर त्यासाठी आपल्याला पूजेच्या वेळामध्ये सर्व आवाज बंद करून सगळ्यांनी एकत्र येऊन ही पूजा यथासांग पूर्ण करायची आहे. तर बघा, जर तुमच्याकडे महत्त्वाचे ग्रंथ असतील तर ते सुद्धा ग्रंथ तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. नवीन वर्षाचं जर कॅलेंडर असेल, दिनदर्शिका असेल तर किंवा काही तुम्ही स्मरणिका असेल तर त्यावर स्वस्तिक काढूनसुद्धा तुम्ही हे पूजेमध्ये ठेवू शकता. तर बघा, दुर्गा सप्तशती यातील तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे, क्षमा प्रार्थना म्हणायची आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या काय देवीला आवडणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. तर सेवा कुठली करायची आहे, त्यामध्ये स्वामींचे 1 माळ करायचे आहे, श्री ऋणनाशक गणेश मंत्र घ्यायचा आहे, 1 माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ श्री कमलात्मक मंत्र, 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ श्री कुबेर मंत्र आणि 1 माळ गीतेचा 15वा अध्याय, 1 वेळा गीतेची 18 नावे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम, 1 वेळा श्री रामरक्षा, 1 वेळा ललिता सहस्त्रनाम, 1 वेळा क्षमाप्रार्थना स्तोत्र घ्यायचं आहे. तर पहा काय होतं की किमान तुम्हाला हे 1 माळ नाही जमलं तर किमान 11 वेळा तुम्ही हे मंत्रसाधना करू शकता. याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटीने आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच आज अमावस्यासुद्धा आहे, त्यामुळे गाडीचा उतारा, घराचा उतारा किंवा जे म्हणतो आपण, जे अमावस्याच्या सेवा आपण जे करतो म्हणजे हळदीच्या लिंपणाने आपण हळदी गोमूत्र वगैरे टाकून आपण जे मुख्य दरवाजावर उंबरठा पूजा करतो तर ती सुद्धा करू शकतो. पूजेमध्ये आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला आमच्याकडे त्याला कवाळू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. जे अमावस्याला आपण त्याचा उतारा करण्यासाठी बांधतो घराचा किंवा नेहमी बांधून ठेवतो आणि तो खराब झाल्यावर टाकतो, तर तो सुद्धा तुम्ही पूजेसाठी मांडू शकता आणि त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक मांडायचं आहे. तर ही सर्व पूजा रात्रभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही उत्तरपूजा करून दहीभाताचा नैवेद्य दाखवून ही पूजा उतरायची असते. तर तुळशीजवळसुद्धा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. घरात सगळीकडे दिव्यांनी आपल्याला माता लक्ष्मीची
झगमग सगळीकडे करायचं आहे आणि तिचं आपल्याला स्वागत करायचं आहे. तर अलक्ष्मी निस्सारण काय कसं करायचं आहे पहा. या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या असतात. तसेच सर्व दिवे सुरू ठेवायचे असतात. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावे आणि केरसुनी उंबरठ्यावर आपटायची असते आणि तिचा एक फड थोडासा छोटा फड काढून तो बाहेर टाकावा आणि ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत जायचं आहे. यानंतर जर कधी घरात मतभेद कटकटी झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरीलप्रमाणे कृती करावी. यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. या दीपावली पर्व काळात अन्नदानादी दानधर्मसुद्धा करावा. श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये फटाके वाजवणे टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही असेही म्हटले जाते. तर आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई लक्ष्मीची महालक्ष्मीची तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, पूजा करा. त्यानंतर लक्ष्मी कुबेराच्या पूजाबरोबर आपल्याला लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि घरातील सर्वांनासुद्धा सुखी समाधानी आणि ह्या भारत देशाचं सुद्धा प्रार्थना करायची आहे. जे काय आपल्या सीमेवर जे जवान लढत आहेत किंवा आपल्या देशाचं रक्षण करत आहेत, आपलं रक्षण करत आहेत, तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण स्वामींना लक्ष्मीला प्रार्थना करावी. तर झालेली सर्व सेवा आपल्या स्वामींच्या चरणी आई लक्ष्मीच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी ह्या सरिता 24 स्वामी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत राहा. आणि परत एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि आनंददायी, आरोग्यदायी जावो आणि तुमच्याकडून सर्व चांगलं कार्य घडो. इथून पुढे उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, हीच स्वामींच्यांनी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.